श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत. आत्ता येणारी ही मकर संक्रांत याविषयी आज आपण इथे संपूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा कशी करायची किंवा शुभ मुहूर्त काय, मकर संक्रांतीचे वाहन स्वरूप काय आहे, त्याचबरोबर मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे, नवीन नवरीचे हळदी कुंकू करण्यामागचं कारण काय आहे, मकर संक्रांतीच्या नंतर लहान मुलांचं बोरन्हाण का करावं किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे पदार्थ का खावेत, भोगीच्या दिवशी काय करावं याची संपूर्णपणे माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिला सण आहे. मकर संक्रांतीतील हा सण हिंदू लोक अगदी मनोभावे साजरा करत असतात. हा एक अगदी महत्त्वाचा सण मानला जातो. हा दिवस म्हणजे या दिवसापासून शुभ व मंगल कामे सुरू केली जातात. कारण या दिवसापासून खार मासाची समाप्ती होत असते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हाच त्याला संक्रांती असं म्हटलं जातं. काही ठिकाणी खिचडी या नावाने हा सण प्रसिद्ध आहे. हा शुभ मुहूर्त म्हणजे हा शुभ दिवस काही लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील करतात व त्याचबरोबर भरपूर काही गोष्टी दानधर्म सुद्धा केला जातो. म्हणजे या दिवशी तुम्ही जर दानधर्म करत असाल तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होणार आहे. कारण की या दिवशी दानधर्म करण्याचं अधिक महत्त्व आहे. या दिवशी काळे तिळाला अगदी जास्त महत्त्व आहे. म्हणजेच काळे तीळ दान करण्याची पद्धत इथे आहे. कारण की जर तुम्ही काळे तीळ दान करत असाल तर तुम्हाला तुमच्या आर्थिक अडचणींपासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त आहे 15 जानेवारी 2024 सोमवारी. तर मकर संक्रांती पुण्यकाल आहे सकाळी 7:15 ते संध्याकाळी 6:21 असणार आहे. मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ आहे सकाळी 7:15 सुरू होणार आहे ते सकाळीच 9:06 असणार आहे. म्हणजे ह्या पुण्यकालामध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे व दान करायचं आहे. म्हणजे याचं तुम्हाला पुण्य जास्तीत जास्त मिळणार आहे. संक्रांत वाहन व त्याचं स्वरूप काय आहे, म्हणजे संक्रांत यावेळी कोणत्या वाहनावर आली आहे आणि तिचं स्वरूप काय आहे. तर संक्रांत या वर्षी घोड्यावर बसून येत असून उपवाहन आहे सिंह. तसंच काळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि हातात भाला आहे. कपाळावर हळदीचा टिळा लावलेला आहे आणि हातात वासासाठी दुर्वा असून नाव मोहदरी असं आहे. सोने धारण केलेले आहे व ती थोडी वयोवृद्ध आहे. संक्रांत नैऋत्य दिशेकडून पाहत असून पूर्व दिशेला जात आहे. 14 जानेवारी या दिवशी भोगी आहे आणि त्या दिवशी तुम्हाला मिश्र भाजी, तिळाची भाकरी व खिचडी बनवायची आहे आणि ते जेवण तुम्हाला ग्रहण करायचं आहे. 15 जानेवारी या दिवशी मकर संक्रांत आहे. या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवायचे आहेत व तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं सुद्धा म्हणायचं आहे. त्यानंतर 16 जानेवारी या दिवशी किंक्रात आहे म्हणजे करीचा दिन आहे. या दिवशी कोणतंही चांगलं काम करायचं नाही, शुभ काम करायचं नाही. मकर संक्रांतीचं महत्त्व आता आपण इथे थोडक्यात जाणून घेऊया. मकर संक्रांत या दिवशी सूर्य भगवान यांच्याबरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होत असतं. या दिवशी तीळ व गूळ याचे दान केल्याने पुण्य मिळत असतं. मकर संक्रांत या दिवशी सुवासिनी आपले घर स्वच्छ करून जरीची साडी नेसून आपल्या संसारासाठी व घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करत असतात. पूजा झाल्यावर 5 बोळक्यांची म्हणजे सुगड्यांची पूजा केली जाते व ती पूजा केलेली बोळकी सुगडं सवाशण महिलेला वाण म्हणून दिले जाते. पूजा झाल्यावर तिळगुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नैवेद्य दाखवला जातो. त्याचबरोबर या मकर संक्रांतीचं ऐतिहासिक महत्त्व पण आपण जाणून घेऊया. म्हणजे मकर संक्रांती या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत. म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांती असं मानलं जातं. ह्याच दिवशी भीष्म पितामह यांनी आपल्या देहाचा त्याग केलेला होता. याच दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती. म्हणूनच या दिवशी गंगा स्नान करणं अगदी महत्त्वाचं आहे. तसंच या दिवसांपासून थंडी ही कमी कमी होत जाते. मकर संक्रांती या दिवशी दान, धर्म, स्नान, श्राद्ध, तर्पण, जप, तप याचं जास्तीत जास्त महत्त्व आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य पूजायचं महत्त्व का आहे? तर मकर संक्रांतीला महापर्व सुद्धा संबोधले जाते, म्हणजे म्हटलं जातं. या दिवशी सूर्यदेवाचे उत्तरायण चालू होत असते आणि अशा वेळी आपण सूर्यदेवाची मनोभावे पूजा अर्चा केली तर बरेच लाभ आपल्याला सहजच मिळत असतात. आपल्या जीवनातील कष्ट दूर होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर व्यक्तींच्या आयुमध्ये सुद्धा वृद्धी होऊन त्यांची तब्येतीत चांगली सुधारणा होत असते. असं म्हटलं जातं की रवियोग हा सूर्य देवाची पूजा केल्यास व्यक्तींच्या कामामध्ये सफलता सुद्धा मिळते. म्हणूनच सूर्यदेवाला अर्घ्य करायचा आहे, सूर्यदेवाची पूजा करायची आहे आणि ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र जाप तुम्हाला या दिवशी करायचा आहे. आता मकर संक्रांतीला बोळक्यांची म्हणजे सुगड्याची पूजा कशी करायची बऱ्याच जणांना माहिती नसेल तर ती सुद्धा आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला साहित्य लागणार आहे चौरंग आणि त्यावर स्वच्छ कापड, नवीन कापड बोळक्यांना झाकायला लागणार आहे. पूजेचं सामान व फुले व 5 मातीची बोळकी, 1 पणती आणि दोरा बोळक्यांना गुंडाळण्यासाठी. बोळक्यांमध्ये भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते एक छोटं गाजर अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. नंतर पावटा म्हणजे पावट्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत. तुम्हाला जितक्या हव्या तितक्या शेंगा तुम्ही घेऊ शकता. बोरं घ्यायचे आहेत, उसाचे तुकडे घ्यायचे आहेत आणि भाताच्या ओंब्या किंवा गव्हाच्या ओंब्या घेतल्या तरीही चालणार आहे. तिळगुळ घ्यायचा आहे आणि नवीन कापड बोळक्यांना झाकायला इथे घ्यायचं आहे. आता बोळक्यांची पूजा कशी करायची हे सुद्धा आपण इथे जाणून घेऊया. तर पूजा विधी आहे. प्रथम एका चौरंगावर नवीन कापड घालून त्यावर 5 बोळकी ठेवायच्या आहेत. प्रथम बोळक्यांना तोंडाला दोरा गुंडाळायचा आहे व ती बाजूंना हळद कुंकू लावून प्रत्येक बोळक्यांमध्ये सगळं म्हणजे जे सामान आपण घेतलं होतं गाजराचे तुकडे, पावट्याच्या शेंगा, बोरे, ऊस तुकडे, भाताच्या ओंब्या, तीळ, गूळ असं सर्व काही आपल्याला त्या बोळक्यांमध्ये भरायचे आहेत. आता काही जण भुईमुगाच्या शेंगा सुद्धा घेतात तर त्या घेतल्या तरीही चालणार आहे. मग एका बोळक्यावर पंती ठेवून त्यावर फूल ठेवायचं आहे आणि तुम्हाला तिथे त्यावर कापड घालायचं आहे. मग पूजा करून प्रार्थना करायची आहे की आमचा संसार सुखाचा व्हावा किंवा कोणाची नजर लागू नये आणि आमच्या घराला जर नजर लागलेली आहे तर ती सुद्धा निघून जावी असं तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे. आता ही पूजा झाल्यानंतर आपण ह्या बोळक्यांना देवळात घेऊन जायचं आहे आणि दुसऱ्या सवाशण महिन्याला हे बोळकी वाण द्यायची आहेत. संध्याकाळी घरी यायचं आहे. महिलांना हळद कुंकूसाठी बोलवायचं आहे. जर तुम्हाला त्याच दिवशी हळद कुंकू बोलवायला म्हणजे हळद कुंकवासाठी बोलवायला जमत नसेल तर नंतर बोलवलं तरीही चालणार आहे. फक्त तुम्ही त्या दिवशी त्यांना हळदी कुंकू म्हणजे द्यायचं आहे, हळद कुंकू लावायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या बोळक्यांची पूजा करून एक एक वाण म्हणजे ते बोळक्यांचं वाण तुम्ही सवाशण स्त्रीला द्यायचं आहे. आता नवीन नवरी जी असते त्या नवीन नवरीला हळदी कुंकू हा अगदी छोटासा कार्यक्रम करायचा असतो. कारण की नवीन नवरीचं अगदी ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी हळद कुंकूचा खूप महत्त्वाचा आणि मोठा मान असतो. म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलींचं हळद कुंकू करतात आणि तिला हलव्याचे दागिने घालायचे आहेत आणि तेच तिचे हलव्याचे दागिने घालून तिचं कौतुक करायचं आहे आणि पहिलं हळद कुंकू म्हणजे पहिलं हळदी कुंकू म्हणून सर्व एक 7 महिलांना तरी बोलवायचं आहे आणि 7 महिलांनी त्या नवीन नवरीला हळद कुंकू लावायचं आहे आणि त्या नवीन नवरीने 7 सवाशीण स्त्रींना हळद कुंकू लावायचं आहे आणि तिला जर साडी भेट देता आली तर ती सुद्धा अवश्य द्यायची आहे. तर असं नवीन नवरीचं हळदी कुंकू मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे. आता लहान मुलांचं बोरनान सुद्धा या दिवशी केलं जातं. म्हणजे लहान मुलांचं बोरनान करतात म्हणजे त्या लहान मुलाला नवीन कपडे घालायचे आहेत, हलव्याचे दागिने घालायचे आहेत आणि तुम्हाला अजून काही बाकीच्या लहान मुलांना बोलवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही बोलावू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक मोठ्या आकाराच्या भांड्यात चुरमुरे, साखर, फुटाणे, गोळ्या, छोटी बिस्किटं, चॉकलेट्स, ऊस, बोरे, हरभरं असे सर्व काही मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर बाळाच्या डोक्यापासून हे सर्व हळूहळू बाळाच्या डोक्यावरून टाकायचं आहे. यालाच म्हणतात बोरनान. असं केल्यामुळे म्हणजे या बोरनानांचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे. असं केल्यामुळे मुलांना चांगलं आयुष्य मिळतं. त्यांच्या पुढच्या घडामोडीमध्ये अगदी सुधारणा होत जातात. त्याचबरोबर त्यांना एक नवीन ऊर्जा मिळत असते. त्यासाठी हे बोरनान करणं अगदी आवश्यक असतं. जर जमलं तर करा, अदरवाईज नाही जमलं तर काहीही हरकत नाही. बोरनान हे शक्यतो वर्ष 5 वर्षांच्या आतमधल्या मुलांचं करायचं असतं. तसंच तिळाच्या वड्या आणि लाडू हे बनवायचे सुद्धा या दिवशी अगदी पद्धत आहे. म्हणजे जितके जास्त तीळ तुम्ही खाल तितकी जास्त एनर्जी आणि ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे. म्हणूनच
या मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाणे, तिळगुळ करणे अगदी महत्त्वाचं आहे. तर अशी होती ह्या मकर संक्रांतीची सविस्तर माहिती आणि ह्या मकर संक्रांतीला जमल्यास तुम्हाला दानधर्म करता आला तर जास्तीत जास्त दानधर्म करा. काळे तीळ दानधर्म करता आले तर ते अवश्य करा. मुलांना बोरन्हाण घालणं जर जमत असेल तर ते सुद्धा करा. नवीन नवरीला आपल्या घरी बोलवून तिला हळद-कुंकू द्या. असं सर्व काही जितकं जमेल तितकं तुम्ही या मकर संक्रांतीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न जरूर करा. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह, उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.